जर सगळ्यांनीच ठरवलं तर कोणत्याही पक्षाचा बॅनर लागणार नाही. संदीप देशपांडेंनी वक्तव्य केलंय. तर या विजयी मेळाव्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. विजय कुठल्याही एका पक्षाचा नाहीये असंही माफ करा, विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही तर मराठी लोकांचा आहे असं सुद्धा देशपांडेंनी वक्तव्य केलंय. दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरनं नारायण राणेंनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली का असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. ते काय म्हणालेत आपण पाहूयात. नारायण राणे यांचं वक्तव्य काय आहे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून ते राळ ओकत आहेत. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यांनी सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. मराठी माणसाने आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं. गेलेले परत मिळवण्यासाठी धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती.